यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना खरीपाचं पीक कर्जाची वाटप जी आहे ती या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुरू करण्यात आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर साधारणतः 280 कोटी रुपयाची कर्ज मर्यादा जी आहे ती मंजूर करण्यात आली आणि त्या अनुषंगानं खरीपाच्या पीक कर्जाला जे आहे ते वाटपाला जे ती सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांची बँक म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जे आहे ते या ठिकाणी ओळखलं जातं आणि संपूर्ण शेतकऱ्याच्या पीक कर्जाची मदार जी आहे ती या बँकेवर जी आहे ते या ठिकाणी अवलंबून असते। खासगी बँका ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना कागदपत्र अभावी सिव्हिल अभावी कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतं। मात्र मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज जे आहे ते वितरण जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेला 23,714 शेतकऱ्यांनी कर्ज वितरित अर्ज जो आहे तो या ठिकाणी केला होता। 28,000 शेतकरी पात्र शेतकरी जे आहेत ते नव्यानं कर्ज मिळवण्यासाठी या ठिकाणी रांगेत आहेत आणि या शेतकऱ्यांना जे आहेत ते आता पीक कर्ज वाटपाला जे आहे ते सुरुवात करण्यात आलेली आहे। ऐन खरीप हंगाम जो आहे तो तोंडावर आहे, अशाच शेतकऱ्यांना आता कर्ज वाटप सुरू केल्यानं काहीसा दिलासा जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला आहे। मात्र अजूनही कर्जमाफीच्या संदर्भाची यादी जी आहे ती या ठिकाणी प्राप्त न झाल्यानं कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याचं पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, टीव्ही मराठी, यवतमाळ।